त्या प्रयत्नांना यश आलं नाही। यानंतर विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे खंबीर उभे राहिले ते सांगलीचे तडफदार नेते, आक्रमक नेते असं त्यांना ओळखलं जातं। सरकार अशी त्यांची ओळख आहे सांगली जिल्ह्यात। असे अजितराव घोरपडे विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे उभे राहिले। त्यांच्या त्यांच्या प्रचारात ते सहभाग घेत आहेत, विविध ठिकाणी गावात सभा घेत आहेत, त्यांच्या चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अजित घोरपडे यांची ओळख सांगायची तर सांगली जिल्ह्यातील आक्रमक नेते, ज्येष्ठ नेते, ज्यांनी अगदी बापू घराण्याच्या राजकारणापासून त्यांची सुरुवात झाली। बापू विरुद्ध दादा घराण्याचा संघर्ष त्यांनी जवळून बघितला। कवठे महाकाळ तालुका हा त्यांचा बालेकिल्ला, इथूनच ते आमदार झाले, मंत्री झाले, राज्याचं काम त्यांनी केलं। असे सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यात, असे सरकार आज आपल्यासोबत आहेत। खूप खूप स्वागत आपलं प्लेटसेट मराठीमध्ये। मी आता जशी ओळख करून देताना म्हटलं की तुम्ही विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे उभे राहिलेला आहात। या उमेदवाराला कुठेतरी दादा विरुद्ध बापू या घराण्याच्या संघर्षाची किनार आहे। तुम्ही तो संघर्ष अत्यंत जवळून बघितलेला आहे। जनता पक्षातून तुमचं राजकारण सुरू झालं, जनता पक्ष अपक्ष अशा मार्गाने तुम्ही तुमचं राजकारण करत गेला। परत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, याही पक्षांमधून तुमचं राजकारण घडलं। तर नेमका हा संघर्ष कसा पूर्वीपासून कसा होता, आता कसा हा संघर्ष परत एकदा पुढे आलेला आहे? नाही, हा संघर्ष आता आहे अशी नाही वस्तू। हा संघर्ष पूर्वी होता, तो प्रसंग संपलाय आणि त्या विषयावर पडता पडताय। आणि तो विषय सुद्धा एकट्या कोणासाठी किंवा दोघांसाठी नव्हता। हा तो सुद्धा विषय आम जनतेचाच होता। जनतेतील काही लोकांना असं वाटत होतं की पाटाने पाणी यावं, धरणाची जागा बदलावी, साठा मोठा करावा आणि जास्त मोठ्या साठ्यातून आम्हाला पाणी मिळावं। ती सुद्धा मागणी आम जनतेची, सार्वजनिक आणि सगळ्यांच्या हिताचीच होती। त्यामुळं असा काही स्वार्थी संघर्ष त्यात नव्हता, परंतु त्याला रंग देण्यात आला त्यावेळेला आणि त्याच्यातून वाद वाढले। ठीक आहे, तो विषय आता संपलेला आहे आणि फार मागं पडला आहे, बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला। आता त्याचा परिणाम आत्ताच्या काही राजकीय घटनांच्यावर आले असं मला नाही वाटत। काही लोकांना ती काय शिळ्याकडेला ऊत आणायचा स्वभावच असतो, त्याप्रमाणे त्याने ते चालू ठेवलं, पण ते काय एवढं खरं नाही। ते विषयच वेगळा आहे, राजकारणाचा बाहेरचा विषय आहे। जयंत पाटील यांच्यावर सातत्याने या मतदारसंघात नाही काय हस्तक्षेप केला नाही, हस्तक्षेप कोणाच्या देखत केलेला नाही, त्यामुळे त्याचे काही पुरावे नाही। परंतु जर हस्तक्षेप केला असेल तर त्याच्यावर उपाय ज्या त्या पक्षाच्या लोकांनीच काढायला पाहिजे होता ना। हा एक भाग झाला। आणि दुसरा भाग असा की याच्यात मला थोडंसं असं दिसतंय की काही वेगळे संतोषी लोकांना हा संघर्ष आहे असं दाखवून बापूंच्या बाजूची काही मतं असतील ती यांना करू नये असाच प्रयत्न करायचा आहे, असं ते चित्र एकंदर मला तर दिसतंय। आता एक नक्की आहे की ह्या घटनातला मी जुना साक्षीदार आहे, ही गोष्ट खरी आहे। परंतु या घटनेमुळं काही राजकारणात तिकीट देणं वगैरे हे बदल झाले असं काही मला वाटत नाही। हे ज्याच्या त्याच्या मागणीप्रमाणे, त्याच्या त्याच्या संबंधाप्रमाणे तिकीटाचं हे झालेलं आहे। आणि आता या संघर्षामुळं काय झालं म्हणजे पुन्हा एकदा चर्चेत विषय यावा आणि आता दादा घराण्याच्या माणसाला तिकीट दिलंय म्हणजे त्याच्या मागे जनता अजून राहिली, मी सुद्धा त्या मागे उभा राहिलो आणि मग बापूंच्या बाजूची मतं जावी असा हा प्रयत्न असावा असं मला शंका आहे। तुम्ही आता संजय काकांसोबत जे भाजपचे उमेदवार आहात त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, जवळपास तुमच्या आणि त्यांचे बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत। नाही, तरी पण तुमचा आता त्यांना विरोध आहे, त्यांच्यावर एवढा राग का आहे तुमचा? नाही, सोबत काम केले असं नाही, परंतु सोबत मतदान देण्याची प्रक्रिया केली आहे एक वेळेला।